जय जय राम कृष्ण हरी. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. अहो, भगवन नामस्मरण हेच देवाचे द्वार आहे असं समजून आपण आपलं आयुष्य नामस्मरणाने भरून टाकले. या द्वारात सगळ्यांनीच यावे, कोणालाही आडकाठी नाही. ज्ञानी असो, अज्ञानी असो, ब्राह्मण असो, शूद्र असो, लहान असो, मोठा असो, सर्वांनी नामद्वारी यावे. श्रीमंत असो, गरीब असो, सर्वांनी परमेश्वर प्राप्ती करून घ्यावी. तुकाराम महाराज तर इथे लिहितात, सकलासी येथे अधिकार, कलियुगी उद्धार हरिनामी. अहो, ध्यानधारणा, यज्ञयाग आता शक्य नाही. सेवाही करणं अति कठीण झालंय. आणि म्हणूनच कलियुगात हरिकीर्तन तथा नामस्मरण हेच देवाचे मुख्य द्वार सांगितलेलं आहे. आणि ह्या द्वारावर जर आपण उभं राहिलो तर आपल्याला भगवंताची प्राप्ती ही नक्की होते. पण हे जे द्वार आहे ते मात्र आपण जसा रेल्वेचा डबा असतो की दुसऱ्या डब्याला जोडलेला असतो आणि त्याप्रमाणे संतांचे अभंग असतात की पहिल्या चरणाला लागूनच त्यांचा अभंगाचा दुसरा सुद्धा अर्थ जोडलेला असतो. मग पुढील चरणाशी आपल्याला ते सांगतात की हा जोड कसा आहे तो आपल्याला समजला नाही तर त्यांचे उद्गत आपल्याला समजणार नाही. नामस्मरणद्वारा अभंगाच्या तिसऱ्या आणि चौथ्या चरणाशी सहज संबंध आहे. तो कसा तर असोनी संसारी जिव्हे वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाह्या सदा. आणि ज्ञानदेव म्हणे व्यासाची आकुणा, द्वारकेचा राणा पांडवा घरी. अहो, नवविध भक्तींनी देवाचं हे द्वार उघडण्यास समजण्यास काहीच हरकत नाही. कारण संसार करूनही नामस्मरण या द्वारात करून उभे राहून करता येते. अहो, 4 वेद 6 शास्त्रांनी सुद्धा याला संमती दिली आहे. आणि म्हणून नामस्मरण कधी सोडू नये आणि नामाची गोडी आपल्या मनाला नक्की लावावी हेच संत आपल्याला सांगत असतात. जय जय राम कृष्ण हरी.